लातूर जिल्हा बँकेची बांधिलकी फक्त शेतकरी सुखासाठीच. मुख्य मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि मी स्वतः 1987 साली या बँकेवर संचालक म्हणून आलो. पूर्ण ताकदीने उभी राहिलेली ही बँक आज गेल्या 40 वर्षांमध्ये केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकाची बँक म्हणून नावारूपाला आली आहे. हे यश आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळे शक्य झाले असून ग्रामीण भागातील लाखो लोकांच्या जिव्हाळ्याशी ही बँक जोडली गेली आहे. आमची कमिटमेंट आणि बांधिलकी फक्त शेतकरी सुखासाठीच आहे, असे प्रतिपादन बँकेचे मुख्य मार्गदर्शक व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते शेतकरी सभासदांना संबोधित करत होते. यावेळी राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, अशोकराव पाटील निलंगेकर, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, अशोक गोविंदपूरकर, NR पाटील, विजयकुमार पाटील, श्याम भोसले, विजय देशमुख, संतोष देशमुख, सचिन पाटील, प्रवीण पाटील सर्व संचालक आदींची उपस्थिती होती. आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बँकेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सध्याच्या प्रगतीचे कौतुक केले. ते म्हणाले, आम्ही जेव्हा वसुलीसाठी प्रयत्न करायचो, मी चेअरमन असताना स्वतः सभासदांना पत्र लिहायचो. मी आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील स्वतः बैलगाडीत बसून कर्ज वसुलीसाठी ग्रामीण भागात जायचो. आमच्या त्या काळात बँकेची वसुली 40% वर होत नसे, परंतु आज विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात या बँकेने उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. धीरज देशमुख यांनी हीच कर्ज वसुली 90% वर करून दाखवली आहे. ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब आहे. बँकेच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकताना दिलीपराव देशमुख यांनी सांगितले की आपली जिल्हा बँक केवळ शेतीला कर्ज देऊन थांबली नाही, तर शेतकरी कारखान्यांनाही कर्ज देण्याचे मोठे कार्य या बँकेने केले आहे. सहकार क्षेत्रात सर्व घटकांना मोठे करण्यासाठी बँकेने काम केले असून संपूर्ण महाराष्ट्राला टक्कर देण्याचे काम लातूर जिल्हा बँकेने करून दाखवले आहे. बँकेने शिक्षणासाठीचे नियम शिथिल करून कर्ज उपलब्ध करून दिले, ज्यामुळे आज आपल्या भागातील मुले परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेत आहेत. म्हणूनच सर्वांनी ही बँक मनापासून जपली पाहिजे. शिक्षणात ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न गाजला, सहकारात मांजरा पॅटर्न निर्माण झाला, तसाच बँकिंग क्षेत्रातही आता लातूर जिल्हा बँकेचा पॅटर्न निर्माण झालाय. धीरज देशमुख यांच्या कार्यक्षम नेतृत्वात बँकेने राष्ट्रीय पातळीवर तब्बल 16 पुरस्कार मिळवले आहेत. सभेत सभासदांना व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या विविध घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये नव्या शेतकरी सभासदांना कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच शुभमंगल योजनेतून शुभ व्याजाने कर्ज देण्याची घोषणा करून या योजनेतील कर्ज रकमेत वाढ करण्याचेही आश्वासन देण्यात आले. बँकेशी जोडलेल्या प्रत्येक सोसायटी कार्यालयाला एक TV सेट भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बँकेच्या कारभाराच्या पारदर्शकतेवर बोलताना त्यांनी सांगितले की बँकेत 175 उमेदवारांना नोकरी देण्यात आली असून ही सर्व भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित करण्यात आली आहे. यासोबतच बँक कर्मचाऱ्यांना 20% बोनस देण्याची आणि मूळ पगारामध्ये 10% वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच गट सचिवांना 25% बोनस देण्याची घोषणा होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. भाषणाचा शेवट करताना दिलीपराव देशमुख यांनी विरोधकांचा समाचार घेत सभासदांना खंबीर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुम्ही जी काही सत्ता आणि ताकद आमच्या हाती दिली, त्याचा संपूर्ण उपयोग फक्त तुमच्या कल्याणासाठी व सुखासाठी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. जे लोक केवळ टीका करतात, त्यांनी तुमची एखादी पतसंस्था तरी यशस्वीपणे चालवून दाखवावी, मग आमच्याकडे बोट दाखवावे, असा सनसनी टोला लगावला. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला सारावं आणि बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. सभेच्या शेवटी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.